12 वर्षापासून शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म, भारतीय इतिहास आणि राष्ट्र या विषयावर समर्पितपणे कार्य करताना देश, आपला धर्म, आपली संस्कृती आणि त्याच्याशी जुडलेले लोक याची पूर्ण जाणीव झाली. खूप सुंदर विचार मिळाले आणि खूप काही समाजाला देताही आलं. ईश्वराच्या कृपेने हे सगळं कार्य घडलं. त्यात हा पुरस्कार दखल घेऊन देण्यात आला. मानद डॉक्टरेट मिळाली. असं कार्य करणाऱ्यांकडेही कुठल्या तरी संस्थेचं लक्ष आहे आणि त्याची एक पोचपावती म्हणून पुरस्कार स्वरूपात त्यांनी ही मानद डॉक्टरेट दिली. त्याबद्दल संस्थेचं मनापासून आभार आहे. संस्थेला असलेला आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री यांचं लाभलेलं सहकार्य, त्यांचं देशभरात व्यापलेलं कार्य आणि त्या देशव्यापी कार्यामध्ये विशेष करून आमची घेतलेली दखल हा एक मानाचा मुद्दा वाटतो. संस्थेच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि विशेष करून सांगायचं झालं तर आजचा दिवस खूप वेगळा दिवस आहे. 12 वर्षानंतर आयुष्यात आलेला. 12 वर्षापूर्वी जेव्हा कार्याला सुरुवात केली होती तेव्हा त्यावेळेस या सगळ्या गोष्टींसाठी सुरुवात केली नव्हती. पण हे सगळं प्रवासात ज्याप्रमाणे ज्या गावी जायचं आहे त्याच्यासाठी मध्ये काही गावं लागतात, त्याप्रमाणे हे गाव आहे. त्याच्यामध्ये सत्कार आहेत, पुरस्कार आहेत, तिरस्कार आहेत, बरंच काही आहे. पण ध्येय मात्र फार मोठं आहे की शेवट कुठे गाठायचं आहे तो भाग वेगळा आहे. सध्या सगळं लक्ष आधुनिकतेकडे चालले की भारताला आधुनिक बनवायचं आहे. 12 वर्ष सातत्यानं माझा राष्ट्र, माझा धर्म, जग आणि माझा देश यांचं पूर्ण चिंतन केल्यानंतर हे लक्षात आलं की माझ्या देशाला पुढं जाण्याची नाही, मागं जाण्याची गरज आहे. कारण सगळ्यात मोठी महान संस्कृती माझ्या देशाची आहे. ती जर विसरून पुढे